महाशिवरात्री हा हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचा सण आहे, जो संपूर्ण भारतात आनंदाने व भक्तीने साजरा करतात. महाशिवरात्री या दिवशी भगवान शिवाने माता पार्वतीशी विवाह केला होता. महाशिवरात्री हिंदी कॅलेंडरप्रमाणे माघ महिन्यातील कृष्ण पक्ष चतुर्दशीला साजरी केली जाते. इंग्रजी कॅलेंडरनुसार महाशिवरात्री फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात येते. महाशिवरात्री भगवान शंकराची रात्र म्हणून ओळखली जाते. भाविक भक्त शिवरात्रीनिमित्त उपवास ठेवतात आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात. या दिवशी धोत्रा, बेलाची पाने, पांढरी फुले वाहून भगवान शिव महादेवाची पूजा केली जाते. शिवलिंगावर पंचगव्य अभिषेक करतात. पंचगव्य म्हणजे गाईचे दूध, तूप, दही, मध, साखर, गोमूत्र या सर्वांचा मिश्रित अभिषेक केला जातो. महाशिवरात्रीच्या वेळी लोक त्यांच्या घरात आणि मंदिरात रुद्राभिषेक करतात. नमस्कार मंडळी, मी रुपाली. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आजचा व्हिडिओ असणार आहे महाशिवरात्रीनिमित्त. महाशिवरात्रीची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. महाशिवरात्री कधी आहे, महाशिवरात्री यंदा खास कशामुळे आहे, महाशिवरात्रीचा 4 प्रहर पूजाचे कुठले असणार आहे, महाशिवरात्रीनिमित्त उपाय काय करायचा, मंत्र कुठला बोलायचा, नैवेद्य कुठला दाखवायचा, संकल्प काय करायचा, या सर्वांची पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत प्लीज ऐकावा ही मी अपेक्षा करते. तर जर चॅनलवर जर आपण नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहिल्याशिवाय कोणीही जाऊ नका. तर यंदा 2026ला महाशिवरात्री ही 15 फेब्रुवारीला आलेली आहे. वार रविवार आहे. यंदा महाशिवरात्री साधी नाही तर अत्यंत खास आहे. 15 फेब्रुवारी 2026 रोजी सर्वार्थ सिद्धी आणि अमृत सिद्धी या 2 दुर्मिळ योगाचा महासंगम होत आहे. या दिवशी केलेली सेवा तुमची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि कार्य सिद्धीस नेण्यासाठी सर्वोत्तम ठरेल. चला जाणून घेऊया तो विशेष आणि उपाय काय करायचा आहे. सर्वोत्तम ठरलेला चला जाणून घेऊया तो विशेष उपाय काय आहे. शुद्ध तूप अभिषेकासाठी गाईचे शुद्ध तूप शिवलिंगावर 108 वेळा अर्पण करा. किमान 21 वेळा किंवा 11 वेळा करू शकता. मंत्र कुठला बोलायचा, मंत्र जप करायचा. प्रत्येक वेळेस शिवलिंगावर अभिषेक करताना ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा. नैवेद्य कुठला दाखवायचा, महादेवाला दही भाताचा नैवेद्य अर्पण करा. आणि दही भाताचा नैवेद्य अर्पण केल्यानंतर आपली पूर्ण पूजा सफल होईल. संकल्प, मनातील पूर्ण इच्छा महादेवाला सांगा. आपल्या मनात काय इच्छा आहे काय नाही ती पूर्ण महादेवाला सांगा. ती नक्की आपली इच्छा पूर्ण करतील. मनोभावे सांगितलेली इच्छा. महाशिवरात्री पूजेचे 4 प्रहर कुठले असणार आहेत. महाशिवरात्री पर्व 15 फेब्रुवारी 2026 रविवार. तिथी असणार आहे चतुर्दशीला. स्थितीचा काळ असणार आहे. प्रारंभ 15 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5:04 पासून सुरू होणार आहे. समाप्त होणार आहे 16 फेब्रुवारी 2026 सायंकाळी 5:34 समाप्त होणार आहे महाशिवरात्रीचा काळ. आणि महाशिवरात्री पूजेचे 4 प्रहर. प्रथम प्रहर असणार आहे सायंकाळी 6:11 पासून सुरुवात होणार आहे ते रात्री 9:23 पर्यंत. द्वितीय प्रहर असणार आहे रात्री 9:23 ते 12:35 पर्यंत असणार आहे. तृतीय प्रहर असणार आहे रात्री 12:35 पासून ते पहाटे 3:47 पर्यंत. चतुर्थ प्रहर असणार आहे पहाटे 3:47 पासून सकाळी 6:59 पर्यंत राहणार आहे. आणि निशिथिल काळ अतिशय शुभ वेळ आहे आणि रात्री 12:09 ते 1:01 पर्यंत राहणार आहे. महाशिवरात्रीच्या 4ही प्रहरामध्ये भगवान शिवाची पूजा केल्यास विशेष पुण्यफळ प्राप्त होते. जर माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि कशी वाटली माहिती नक्की कमेंटमध्ये हर हर महादेव लिहिल्याशिवाय जाऊ नका. आणि माझ्यातर्फे तुम्हाला सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद. आता भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये.